नॉट ओनली अध्यक्ष मनोहरजी पाटील असतील की प्रत्येकजण नुसतं योगदान देत नाही तर वेगवेगळे आयडियाज नवीन नवीन आयडियाज सुचवत आहेत की आपली ही लीग आणखी उंचीवर कशी जाईल, त्यासाठी आपल्याला नाविन्य काय आणावं लागेल, यासाठी त्यांचं खूप मोठं संशोधन आणि त्याचबरोबर अभ्यास चालू आहे. आणि विशेष म्हणजे मला डाकी सर त्यांचं एक गोष्ट आवडते की त्यांचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे की मी मोठा असं कोणच त्यांच्यामध्ये नाही आहे, आपण सगळेजण एकच आहोत. सगळ्यांना कबड्डीचा अभ्यास आहे, मला एकट्यालाच अभ्यास नाही आहे. तू सांगितलेलं सुद्धा बरोबर आहे, मी सांगितलेलं सुद्धा बरोबर आहे, मात्र सगळ्यांतून एक चांगलं बरोबरचा पॉईंट पुढे आणायचा आणि तो राबवायचा. मात्र डाके सर एक मात्र त्यांची खंत अजूनही आहे. अंकुर सर सुद्धा नेहमी बोलत असतात की थोडंसं अजून आपल्या खेळाडूंमध्ये आणखीन परफेक्शन यायला पाहिजे, ते तितकंसं थोडंसं कुठेतरी पॉईंटनी कमी आहे. कारण अलिबाग रेवस पंचक्रोशीचा खेळाडू हा राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी खऱ्या अर्थाने ही अलिबाग रेवस पंचक्रोशी धडपडत असते आणि त्यांच्या धडपडीला नक्कीच आमचा सलाम आहे. डाकी सर सामन्याला सुरुवात झाली. तो बंदे हैं हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के किरण निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. सामना चालू होतोय श्री समर्थ बहिरोले विरुद्ध गाव देवी मुशेद. दरम्यान चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना रायगड लिफ्ट कातळपाडा वर्सेस अंशुल अयन्स वॉरियर्स झिराटपाडा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे या पुढील होणारा सामना. तर एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही. चंद्र चंद्राच्या जागेला चमकत असतो, सूर्य सूर्याच्या जागेला चमकत असतो. चंद्राने कधी सूर्याबरोबर स्पर्धा करायची नसते आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर बरोबरी करण्याची भाषा करायची नसते. त्याचं कारण एकच की तोही चमकणार आहे आणि चंद्रही चमकणार आहे, फक्त वेळ यावी लागते. रोहित चढाईची धुरा, बहिरोले स्कोरबोर्ड जरा बघा, नावं चेंज करा. स्कोरबोर्ड ऑपरेटर जो आहे तो बरोबर. मुशेद विरुद्ध बहिरोले. रोहित पाटील चढाईची धुरा सांभाळतोय, अर्थातच विनीत मोकल निघालाय चढाई साडी. एक यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार म्हणून ज्यांनी पद भूषवला असा मनीष पाटील, वेगवान खेळाडू, ओमकार यशस्वी संघातून प्रतिनिधित्व आणि या वर्षाचा अजिंक्य पदाचा हक्कदार ठरलेला संघाचा एक घणाघाती कर्णधार. डाके सर या दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गुणवान अष्टपैलू असे खेळाडू आहेत, ज्याच्यामध्ये जर आपण समर्थ बैरवळेमध्ये अक्षय कवळे पाहिला, सातत्याने अनेक वर्ष कबड्डी खेळतोय. इकडे जर आपण मनीष पाटील पाहिला, खरोखर दोन्ही कर्णधार सातत्याने अनेक वर्ष कबड्डीसाठी योगदान देऊन आपला एक वेगळा दबदबा निर्माण केलेले. त्याच्यामध्ये पुढे सांगायचं झालं तर गौरव सुतार असेल, त्याच्यानंतर ओमकार माने असेल, इकडे जर पाहिलं आपण तर सुमित झगडे असेल, प्रियांशू दळवी असेल, विनीत मोकल असेल, जवानमान भांडवकर संघाचा विनीत मोकल, ही अशी एक दिग्गज नामवंत असे खेळाडू या दोन्ही संघामध्ये नक्कीच आणखीन एक अतितटीची लढत, एक रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल. मगाशी सुद्धा आपण पाहिलं गावदेवी मुशेदकडून एक प्रत्येक खेळाडूसाठी टाळ्यांचा कडकडाट, उत्साह, जल्लोष, अक्षरशः टाळ्यांचा पाऊस पडत होता. शिट्या सुद्धा अधूनमधून आपल्याला ऐकायला मिळाल्या आणि ही मौज मजा मस्ती तर चालूच राहणार आणि ती पाहिजे, कारण जीवनामध्ये थोडीशी मौज मजा सुद्धा पाहिजे. सतत गंभीरपणा सुद्धा कुठेतरी आधाराकडे आपल्याला घेऊन जातो. तर मनक्याला झिंझिण्या आणणारा सामना पाहायला मिळेल. तर चढाई करतोय बहिरोले संघाकडून तुफानी वेगाचा हा खेळाडू. काबीज होईल का मात्र माघार त्याला प्रत्युत्तर देईल. अर्थातच चढाई करेल 5 नंबरची जर्सी परिधान केलेला निर्भय. तर भीती तर लहानपणीच मोडली जेव्हा 7 जणांमध्ये वाघासारखी घुसायची सवय लागली. आता मात्र उंच पुरा खेळाडू विनीत मोकल, उंची असेल मध्य
रेषा सहजच टच करू शकते, परंतु मनीष पाटील आहे. क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर होईल. सुपर टॅकलची नामी संधी आहे. घणाघाती हल्ला चढवू शकेल तो मनीष पाटील, परंतु कधी कधी माघार विनीत मोकलला घेणं गरजेचं आहे. तर कोण होईल पकडींचा धुरंदर आणि कोण हरणाची चपलाई चित्त्यासारखा वेग धारण करेल याच मैदानावर. या विभागाची रेड मशीन कोण होईल? अमोल नलावडे साहेब आता मात्र काहीसा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. काय आता मात्र देतील व्यूहरचना, काय कानमंत्र देतील ते संघाला अजून खातं खोललं गेलं नाही. ते मुशे संघाकडून बहिरोले 4 गुणांनी आघाडीवर आहे. आता मात्र वापर केला जाईल एक हत्यार आणि थर्ड रेड. आली रे आली, आता तुझी बारी आली. मनीष पाटील म्हणते माझी सटकली. क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर 2 गुण मिळतील, परंतु विनीत मोकल हा थांबणारा खेळाडू नव्हे. उभा ठाकलाय आणि यशस्वी चढाई. मी म्हटलं की हा खेळाडू आपल्या उंचीचा फायदा उचलू शकतोय. एका संघासाठी विनीत मोकल सारखे 4-5 खेळाडू असतील तर समोरच्या संघाला नाकीनं आल्याशिवाय राहणार नाही. हो हो, आणि आता मात्र झालं, पडलंय, लोण्याचा बोजा पडलाय. मात्र आता बोनस निश्चित 1 गुण मिळेल मुशे संघाला. 1-9-8 गुणांची आघाडी. लोण्याचा बोजा पडलाय, परंतु ज्याच्यावर कर्ज तोच करा मर्द. परंतु याची परतफेड केली जाईल का? आता मात्र हप्ते फेडावे लागतील. लोन पडलाय, मात्र कठीण जाईल, पण वेळ बाकी आहे. सुरुवात चांगली आहे, अर्थातच बहिरोले संघाची. वेल बिगिनिंग हाफ डन. सुरुवात चांगली, एंड सुद्धा चांगला झाल्याशिवाय राहणार नाही. चढाई करेल पुनश्च एकदा बहिरोले संघाकडून. नक्की टाकी सर, आपण बघतोय सुरुवातीपासूनच एक जबरदस्त अटॅक बहिरोळे संघाकडून. श्री समर्थ बहिरोळे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय रणजित खास करून कोचच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी त्याचा संघ. आणि इकडे सुद्धा आपण पाहतोय की अजूनही रोहित पाटीलला सूर गवसलेला नाही. मागच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने रोहितने सगळी सूत्र स्वतःकडे घेतली होती, त्याला साथ गौरवची मिळत होती, त्याला साथ मनीष पाटीलची मिळत होती. आता मात्र तोच पहिल्या सामन्यातला तो एक आक्रमक खेळ रोहित पाटीलला करावा लागेल, कारण तब्बल काहीच मिनिटं खेळ झालाय आणि 8 गुणांनी पिछाडीवर आपण आहोत. त्याच्यामध्ये लोनची नामुष्की. मात्र या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय रोहित पाटील. दिले होले होले 1 गुण का होईना तो सुद्धा महत्वाचा आहे. 1 गुणांची कमाई करतोय. जो का आपला गुणांचा तक्ता आहे तो कुठेतरी हलता राहिला पाहिजे, हा सुद्धा प्रयत्न रोहित पाटीलचा असणार आहे. डाकी सर, सुरुवात करतोय, कमबॅक करतोय, मेहनत घेतोय, प्रयत्न छान, वारंवार चढाया करतोय. 30 नंबरची जर्सी परिधान केलेला कर्णधार अक्षय कौटे त्याला प्रत्युत्तर दे. ही सुद्धा मुर्शिद एक्सप्रेस रुलावर आली तर थांबवणं कठीण जाईल. आता मात्र ग्रीन सिग्नल दिला गेलाय संघाकडून की तुलाच काहीतरी करावं लागेल. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. यशस्वी होईल का रोहित? इथे बघतोय आपण डाकी सर, रोहित अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, अक्षरशः मैदान हलतं ठेवतोय. पण संयम ज्याला म्हणतात की कबड्डीमध्ये अनेक गुणांची आवश्यकता असताना संयम जो म्हणतात तो संयम या ठिकाणी राखला जातोय की श्री समर्थ बहिरोळे संघाकडून. कारण इतका खोलवर चढाई रोहित करत असताना सुद्धा पकडण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण सामना संपायला अजून बरीचशी मिनिटं आहेत. आणि 7 गुणांनी आपला संघ जर का आघाडीवर असेल तर उगाचच अतिघाई संकटात नेई पद्धतीने कशाला पुढे जायचं आणि नो टेन्शनमधून टेन्शनमध्ये कशाला यायचं, ही सुद्धा एक भूमिका एक वाखाणण्याजोगी आहे. 4 नंबरची जर्सी परिधान करून हाच गौरव सुतार संघासाठी तारणार. मात्र निसटला आणि मात्र पुन्हा एकदा जाल्यात फसला, तो म्हणजे गौरव सुतार. 2-11 बलाढ्य आघाडी, परंतु मैदान अजून
तुमचीच वाट पाहतोय. गजर होईल टाळ्यांचा. गावदेव मुशे संघाचे संघमालक सौ जागृती सावंत मॅडम, तर समर्थ बहिरोले संघाचे संघमालक निखिल नाईक सर आणि नयन घरत सर. बघूया दोन्ही हात कमरेवर असा हा खेळाडू मैदानात पाहायला मिळतोय. अक्षय नावाचं वादळ माघार. नक्कीच इकडे आपण प्रत्येक खेळाडू बघतोय त्याच्या घरातून. काही खेळाडूंना सपोर्ट असतो, काही खेळाडूंना सपोर्ट नसतो. मात्र आपण कर्णधार मनीष पाटीलचा विचार केला तर आपले मनोहर पाटील त्यांचे पिताश्री यांनी सुरुवातीपासून सपोर्ट मनीष पाटीलला केला. म्हणूनच आज मनीष पाटील कबड्डीच्या पटलावर एक अधिराज्य गाजवताना दिसतोय. आणि विशेष म्हणजे सांगायचं तर मनीष पाटीलला आजोबांचा म्हणजे आजोबांच्या काळापासून त्यांच्या घरामध्ये कबड्डी थोडक्यात नांदते. गिरीश खिडबिडे हे वादळ का मैदानात येत नाही. मुंबई दादर या ठिकाणी जयप्रकाश हुतुतू संघाचे मनीषचे आजोबा हे अध्यक्ष होते. म्हणजे बघा कबड्डी त्यांच्या 3 पिढ्यांपासून आपण पाहतोय. म्हणूनच आज मनीष अधिराज्य गाजवताना दिसतोय. दुसरीकडे मला सांगावं असं वाटतं, नक्कीच कर्णधार अक्षय कवळेचे वडील आम्ही अनेक वेळेला पाहिलेलं आहे की मधल्या काळामध्ये तर अक्षयला दुखापत झाली होती, तरीसुद्धा एखादे वडील म्हणाले असते की आता भास्कर कबड्डी. मात्र अक्षय कवळेच्या वडिलांनी तेवढाच धीर दिला आणि पुन्हा एकदा आपल्याला अक्षय कवळे त्याच फॉर्ममध्ये या पटलावर दिसतोय. म्हणजे बघा की घरातून सपोर्ट सुद्धा किती महत्त्वाचा टाकी सर. बरोबर. आता मात्र गरज आहे मुशे संघाला. अर्थातच गिरीश खिडबिडे या बलाढ्य खेळाडूचा वापर हे हत्यार तुम्हाला वापरावा लागेल. संघाचं ब्रह्मास्त्र विनीत मोकल याला थांबवू शकेल का मनीष पाटील आणि त्याचा संघ. संधी आहे, सुवर्ण संधीचं सोनं करेल का मुशे संघाने केल्याशिवाय राहणार नाही असं चित्र दिसतोय. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण लाजवाब वाखाणण्याजोग. आता मात्र रुलावर येते ती मुशेत एक्सप्रेस. एक डाकी सर आपल्याला नक्कीच उल्लेख करावा असं वाटेल. प्रो कबड्डी आली आणि तळागाळातला एखादा खेळाडू सुद्धा राष्ट्रीय लेवलला पोहोचला. काय बोनस आहे. सर्वांना दिवाळी आठवली असणार. काय परिस्थिती आणि परिस्थितीमधून काय वाट काढतोय. सुंदर सर. मध्यांतर होतोय. दुसरा पुकार सर द्यायचा आहे. यानंतर सुरू होणारा सामना दुसरा पुकार असणाऱ्या दोन्ही संघांसाठी रायगड लिप कातळपाडा वर्सेस अंशुल आयन्स वॉरियर्स जिराटपाडा. दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार सज्ज राहायचा आहे. नक्कीच या ठिकाणी डाकी सर आपण पाहतोय की पहिल्या सामन्यामध्ये हाच गावदेवी मुशे संघ अतिशय फॉर्ममध्ये होता. एक जबरदस्त कमबॅक केलं होतं. अप्रतिम असा खेळ केला होता. जिगरबाज खेळी केली होती. मात्र या ठिकाणी कुठेतरी थोडासा श्री समर्थ बैरोळे संघासमोर बॅकफुटवर जाताना दिसतोय, चाचपडताना दिसतोय. मात्र नक्कीच कमबॅक करेल असं एक अपेक्षा व्यक्त करूया. 8 गुणांचा फरक आहे. महिला वर्ग सुद्धा खास करून गावदेवी मुशेसाठी अजूनही जागा सोडलेली नाही आहे. सकाळची कामं त्यांनाच करायची आहे हे माहीत असून सुद्धा की गावदेवी मुशेसाठी आम्हाला जागायचं आहे. नक्कीच त्यांच्या त्या जागण्याला, त्यांच्या उपस्थितीला सुद्धा आमचा सलाम असणार आहे. डाकी सर, आज कबड्डीची जत्रा, कबड्डीचा कुंभमेळा आणि कबड्डीची मांदी आली तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चढाईसाठी अक्षय कवले एका जबरदस्त कर्णधार पदाच्या धुरा साजेशी कामगिरी आज पाहायला मिळते अक्षय कडून या संघासाठी खेळत असताना. 12-4, 4-12.
यशस्वी चढाई करेल का? या सामन्या अगोदर जो सामना झाला त्याच्यामध्ये रुजल 7 स्टार चोंडी विजयी ठरला होता आणि त्यातला पार्थ कडवे आपण आपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. पार्थ कडवे 12-4 वापर होईल एक नवीन खेळाडूचं. अर्थातच 17 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमित सगळे चढाईवर मैदानात सज्ज झालाय. साकारतोय आपली खेळी उंच उंच शिखराकडे जात असताना. बारा 4-8 गुणांची आघाडी मोडून काढायची. एक मल्टिपल वापर करावा लागेल बलाढ्य खेळाडूचा आणि आता मात्र वापर होईल तो अर्थातच जर्सी नंबर 2 गिरीश किडबिडे हा मैदानात दाखल होतोय असं चित्र आहे. 90 किलोचा भार संघाला आधार ठरू शकेल मैदानात. 12-4-8 गुणांची आघाडी मोडून काढायची आहे. पूर्ण दारोमदार आहे. संघात असा बलाढ्य खेळाडू असणं गरजेचं आहे. पूर्ण मैदान गाजवून सोडू शकतोय. कॅल्क्युलेशन हॅक करू शकतोय 100च्या घरात आणि आता आले आपल्या दारात एक जबरदस्त खेळी करण्यासाठी. कॅमेरामॅन फोकस करो. एक जबरदस्त चढाई. जवळ जवळ वजन 100 किलो अंगावर आला तर हाड मोडल्याशिवाय राहणार नाही. चढाई करेल. अरे वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला बार बार रेड करेगा झुकेगा नहीं साला. परंतु काही क्षेत्ररक्षण थांबवलं गेले. गिरीश याला वादळ थांबलंय. होईल ही तर सुरुवात आहे. रायगड जिल्ह्यात पाहिलं तर भारत पाटील असेल, गुड्डू पाटील, त्यानंतर आता गिरीश किडबिडे. तुमच्याच विभागामध्ये सुद्धा बलाढ्य खेळाडू आहेत. ओमकार असेल गोंधळपाडा, मी पाहिलेत हे खेळाडू. चला चला रेडर बा होते कमबॅक होतोय. 13-5. बाकी सर दुसरं निर्णायक सत्र अर्थात सेकंड हाफ स्टार्ट झालेला आहे. या ठिकाणी नक्कीच अटॅकिंग गेम करावं लागेल मुशियत संघाला, कारण अजूनही 13-5 8 गुणांची आघाडी. सामना हळूहळू पुढे सरकतोय. वेळ कोणासाठी थांबत नाही. आपल्याला वेळेच्या बरोबर जावं लागतं किंवा वेळेच्या पुढेही जावं लागतं, कारण वेळेसाठी जो थांबला तो नक्कीच अपयशी ठरला, कारण थांबला तो संपला. तेरा 5 संजीवनी द्यावी लागेल रोहित पाटील. मनमुरादपणे रसिकांना आनंद द्यायचा असेल तर आपल्या खेळाचा प्रभाव रसिक मनावर पडावा लागेल. नेत्रदीपक खेळी करावी लागेल. प्रयत्न छान उडवलाय मैदानाच्या बाहेर. समर्पयामी असा खेळ पाहायला मिळेल मैदानावर. यशस्वी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बहिरोले संघाकडून. वापर होईल का पुन्हा एकदा गिरीश याचा? एका चढाईत मल्टिपल गुणांची आवश्यकता आहे. मुशेष संघ अचून होप सोडू नका. शेवटच्या व्हिसल पर्यंत काही शक्य आहे. गौरव सुतार पुन्हा एकदा चढाईवर. सडपातल बांधाय पण वेग छान आहे. त्याला सुद्धा वेग सापडला तर थांबणं कठीण जाईल, परंतु माघार. थर्ड रेड. जिंकू किंवा मरू, माणुसकीच्या शत्रू संघ युद्ध आमचं सुरू. युद्ध म्हटलं तर कालचात धडधड होते. जे युद्ध चालू एकदाशी थांबू द्या.
17 नंबर जर्सी परिधान केलेला सुमित झगडे एक बेस्ट रायडर मात्र या ठिकाणी अपयशी ठरतोय. डॅश केलं जातोय. एक चांगला रायडर कोर्टच्या बाहेर बसतोय. श्री समर्थ भैरोळे संघाचं नाव आणि श्री समर्थ भैरोळे संघातूनच स्थानिक संघातून खेळणारा हा खेळाडू. सूर काही गवसत नाही आहे. कोर्टच्या बाहेर बसावं लागेल. निराश होतोय थोडासा. 14 अजूनही हिंमत हरलेली नाही आहे मनीष पाटीलनी. मनीष पाटीलला माहीत आहे की आम्ही अजूनही गेमला टर्न करू शकतो आणि तो करावा लागेल कारण तुम्ही टॉप 8च्या जवळ आलेले आहात. टॉप 8 टीम कोणत्या असणार आहेत आपल्याला आज अंतिम क्षणामध्ये कळणार आहे आणि कोणत्या 4 टीम दुर्दैवी असणार आहेत बॅडलक असणार आहे त्यांचं. पर्व 2 मध्ये त्यांना आजच्या रात्री अर्थात सकाळी निरोप घ्यावा लागेल. असे 4 संघ दुर्दैवीरित्या आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. अजूनही चुरस आहे या 12 संघांमध्ये. प्रत्येकजण टॉप 8 साठी झगडत आहे कारण पुनश्च एकदा आम्हाला उद्या यायचं आहे. याच मैदानावर खेळ दाखवायचा आहे. मान्यवरांचं कडून कौतुक आम्हाला घ्यायचं आहे. टाळ्यांचा वर्षा आमच्यासाठी व्हायला पाहिजे अशी एक धडपड चालू आहे. डाकी सर पुन्हा एकदा चढाईसाठी 22 नंबरची जर्सी परिधान केलेला जय घरत. हो हो बोनस प्लस पॉइंट आली हिमालयाच्या डोंगरात हिऱ्या मोत्याच्या खाणी. हिमालयाच्या डोंगरात हिऱ्या मोत्याच्या खाणी आणि जयची खिली म्हणजे बकासूर बैलावानी. जबरदस्त खेळी केली मैदानात. हो हो आता मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उचललाय. होईल होईल पलटवार होईल. वेग धारण केला तर काही शक्य. येतोय येतोय आपल्याला सुद्धा आवाज येतोय प्रशिक्षक काय म्हणतोय परंतु सामन्याची चुणूक दाखवावी लागेल. मेहनतीच्या जोरावर शंखनाद करावा लागेल. चला यापुढील होणारा सामना दोन्ही संघासाठी 3rd अँड फायनल कॉल असणार आहे. रायगड लिप कातडपाडा वर्सेस अंशुल अयॉन्स वॉरियर्स झिराटपाडा. दोन्ही संघांसाठी अंतिम पुकार. 15-8-15 एक यशस्वी चढाई तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. रोहित पाटील वर लक्ष लागलंय आणि आता मात्र रोहित यशस्वी. बोनस प्लस पॉइंट. कांदा मुल्ला लसूण हा सामना होईल घासून असं म्हणावंच लागेल. रसिकांना आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आला आला सामना मात्र 15-10 वर आलाय. डिफेन्स सजवेल तो आता मात्र मुशेत. अरे गावाच्या मातीत आणि मात्र 1 गुण मिळेल. प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देत जो परत तो सही सलामत. प्रतिस्पर्ध्याला हुलकावणी देत जो परत तो सही सलामत. तो मैदानावरचा राजा ज्याची जास्त असते किंमत. ज्याची जास्त असते किंमत तोच हा सुमित झगडे. चला टीव्ही अंपायर अंकुर गरज सर. थर्ड पंच संदेश वर्तक सर. हॅलो टीव्ही एम्पर रिव्ह्यू प्लीज. कुठले बैरोले चॅलेंज बोनस प्लस पॉइंट आवर डिसिजन 1 पॉइंट. अतिशय सुंदर. प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढतोय. पंचांसाठी ही सुद्धा परीक्षा आहे. आरती बारी तुम्हाला आठवावी लागेल. काय आवाज असतोय. मेहनत करावी लागेल. तुम्ही सुद्धा सक्सेसफुल होत आहे. स्वागत आहे तुमचं सुद्धा. नो बोनस ओनली टच पॉइंट. धन्यवाद.
परंतु मैदानात खेळाडू असा हवा ना सर, अंकुर घरसरांसारखा एक खेळाडू हवाच. एक बलदंड शरीरयष्टी आणि उंचपुरा खेळाडू रायगडच्या मातीत असा असेल ना. ओ हो, काय क्षेत्ररक्षण. जवळ जवळ मध्यरेषा भेदणार, डोळ्याचं पात लवतं ना लवतं तोपर्यंत रोहित याला थांबवलं गेलंय. पण कसा डाकी सर, रोहितला सुद्धा माहीत झालेला आहे की आऊट आऊट, पण मला मात्र हा गेम अटॅकिंग करावाच लागेल, कारण माझा संघ पिछाडीवर आहे आणि माझ्यावर सगळी मदार आहे. त्याच्यामुळे आऊट झालो तरी चालेल, एकतर मी जिंकेन तरी हरेन तरी, मात्र जिगरबाज खेळ शेवटच्या क्षणापर्यंत करेन, की जेव्हा सामना संपल्यानंतर नक्कीच माझे चाहते म्हणतील रोहित खेळ तुझा अप्रतिम, जिगरबाज, सामना जिंकला काय हरला काय, मात्र तुझा खेळ आणि तुझी ती खेळी आम्हाला नक्कीच लक्षात राहिली. या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी जयवर सुद्धा हल्ला चढवला जातोय आणि जय घरत सारख्याला सुद्धा जेरबंद केलं जातंय. काय जबरदस्त प्लॅनिंग अपोजिट टीमच्या विरोधात श्री समर्थ भैरोळे संघाकडून. मी सुरुवातीला टाकी सर म्हटलं दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू, इकडे विनीत मोकल असेल, अक्षय कवळे असेल, सुमित झगडे असेल, इकडे मनीष पाटील असेल, रोहित पाटील असेल, गौरव सुतार असेल, पण मात्र कुठेतरी या ठिकाणी आपण पाहतोय की विनीत मोकलची खेळी सक्सेस होताना दिसतोय, तिकडे अक्षय कवळेची खेळी सक्सेस होताना दिसतोय. कर्णधाराचे नियम, त्यांनी ठरवलेले प्लॅनिंग कुठेतरी सक्सेस होताना दिसत आहेत, कोचने दिलेल्या टिप्स सक्सेस होताना दिसत आहेत. याला म्हणतात जबरदस्त प्लॅनिंग. तुफानी आक्रमण मैदानात चालू आहे. 18-10, 10-18 निखाऱ्यासारखा तापलेला, मरगल फाडून काढणारा हा सामना तुमच्या भेटीला. 18-10 काही मिनिटं बाकी, आता मात्र उद्रेक होईल तो ज्वालामुखीचा. या ठिकाणी अमेश सुर्वे, ओ हो, ही सुवर्ण संधी असते हो, अति घाई संकटातनी. या ठिकाणी हे मैदान बनवण्यासाठी अमेश सुर्वे याने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. हॅलो, या ठिकाणी हर्षल, आपण सुद्धा आपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान घेण्यासाठी यायचा आहे. वीस 10 शेवटचा मिनिट बाकी, 10 गुणांची आघाडी आहे. बचाव की जबरदस्त क्षेत्ररक्षण. 20-11 आशेचं रूपांतर निराशेत होण्यासाठी वेळ लागत नाही. बघूया क्षेत्ररक्षण होईल का. हो हो, चकवा मात्र आग्र्याहून सुटका होणार तोपर्यंत मात्र, आणि अंतिम विसल झाली. गुणांनी किती गुणांनी जिंकायचं होतं आणि किती गुणांनी हारायचं होतं हे कॅल्क्युलेशन आपण अगोदरच करून त्यानुसार प्लॅनिंग करणं गरजेचं होतं.